जैन समाज बांधवांना तंबी दिली आहे। राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकवू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आमची माथी भडकली तर केवढं होईल असे राज ठाकरेंनी म्हटलंय। तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। विनाकारण वाद का निर्माण करता आहात असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। गेल्या 10 ते 12 वर्षातच कसे काय वाद सुरू झाले असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। तर पांढऱ्या पट्टीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जैन समाज बांधवांना राज ठाकरेंनी आता तंबी दिलेली आहे। तर राज ठाकरेंनी जैन धर्मियांना काय सल्ला दिला आपण पाहतोय। तुम्ही राजकीय पक्षांच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका। तुमची डोकी भडकवली जात आहेत, आमची डोकी भडकली तर केवढं होईल। तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, येऊन गेले की काढून टाका। तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात, विनाकारण वाद निर्माण करत आहात। इतकी वर्ष लोक राहत आहेत, पूर्वीपासून गुजराती लोक इथे राहत आहेत। आत्ताच गेल्या 10 ते 12 वर्षात हे कसं सुरू झालं असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तुम्हाला काय वाटतं की वर 2 गुजराती बसले आहेत, काहीही करू? कापड टाका, पांढरे पट्टे कसले मारता? समोरच्यांच्या गोष्टी समजून घ्या। व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांत जगा असा सल्ला राज ठाकरेंनी जैन धर्मियांना दिलाय। आजपर्यंत कोणी अडवले आहे का? जैन पंत माझ्या घरी येऊन गेले। तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा असे राज ठाकरेंनी म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। मतदारसंघ पुनर्रचनेसाठी भाजपकडूनच ऑपरेशन टायगर सुरू असल्याचं रोहित पवार